मी हे निवेदन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिले. याचा विषय असा आहे, मेहकर आणि लोणार पंचायत समितीत जे सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषद बांधकाम खाते यांच्यामार्फत रस्त्याची बांधकाम झाले व यामध्ये वरिष्ठ ते कनिष्ठ अधिकाऱ्यांनी जो भ्रष्टाचार केला यावर कारवाई करण्यात यावी. आमच्या निदर्शनास असे आले, मेहकर लोणार पंचायत समितीमध्ये बांधलेले रस्ते, मग ते गिट्टीचे असो की मुरमाचे असो, हे सगळे उखडले गेलेले आहेत. नायगाव देशमुख पोच रस्ता, शेलगाव कनका विश्वी रस्ता, आरेगाव रस्ता, रत्नापूर हिवरा रस्ता, लोणी गवळी ते भोसा दुधपुरी रस्ता, मोहना ते शेनला रस्ता, सुलतानपूर गणपूर ते बोरखेडी रस्ता, गुंदा ते मेहकर हा रस्ता, लोणार तालुक्यातील धाड गावाजवळील 2 किलोमीटर रस्ता, गोत्रा गावाजवळील 2 किलोमीटर रस्ता, असे अनेक रस्ते आहेत की ज्याच्यावर भ्रष्टाचार झालेला आहे. तर आपण या भ्रष्टाचारातला 1 महिन्याच्या आत तपासून घ्यावे. हे रस्ते कसे बांधले, कसे नाही बांधले, या रस्त्याची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करून घ्यावी आणि आपण कारवाई करावी. 1 महिन्यात जर कारवाई झाली नाही तर मी स्वतः उभं राहून त्या गावकऱ्यांना सांगेल, आपण ही जी गिट्टी आलेली आहे रस्त्याच्या वर, ही घेऊन जा, घराच्या कामाला लावा, विहिरीच्या कामाला लावा, गावात जे सांडपाणी साचतं त्या गड्ड्यात टाका. यावर शासकीय कोणताही आपल्यावर कारवाई होऊ देणार नाही आणि हेही सुद्धा कोणती कारवाई करणार नाही. भ्रष्टाचारावर कारवाई होत नाही तर तो माल चांगल्या कामात आणण्यात कोणती कारवाई होणार. तरी यावर यांनी कारवाई करावी. आणि याचं माहितीसाठी पत्र मी शिवेंद्रसिंहराजे भोसले नामदार, मकरंद आबा पाटील नामदार, इंद्रनील मनोहर नाईक नामदार, श्रीमती नैना गुंड विभागीय आयुक्त, श्री अरुण गोडबोले मुख्य अभियंता बांधकाम यांना दिलेले आहे.